वाहतुकीच्या संदर्भातली बदलापूर शहरातली आताच्या घडीतली अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सध्या बदलापूर पश्चिम येथील मुख्य रस्त्यावरती आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर रेल्वे विभागाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण हे काम जे आहे ते सुरू आहे। क्रेन आपण पाहू शकतो या ठिकाणी तब्बल 110 फूट लांबीची ही क्रेन आपल्याला पाहायला मिळते आणि जो हा बदलापूर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जोडणारा रेल्वे स्थानकाला हा अत्यंत महत्त्वपूर्ण जो ब्रिज आहे त्याच्यावरती छत टाकण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण हे काम आहे आणि हे काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे आणि आज सायंकाळची रात्रीची ही वेळ साधून आपण बघू शकतो, कारण की रात्रीच्या वेळी वर्दळ तशी कमी असते, त्यामुळे हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते केलं जाणार आहे। पहाटेपर्यंत 5 ते 6 वाजेपर्यंत हे काम जे आहे ते चालणार आहे आणि आपण बघू शकतो हे काम आता सुरू झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना मात्र येथून पाठवून फिरून जावं लागणार आहे आणि छोट्या गाड्यांना जाण्यासाठी मात्र या ठिकाणी रस्ता ठेवण्यात आलेला आहे आणि आता बदलापूर शहरामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम जे आहे ते बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सुरू झालेलं आहे। रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। ही आपल्याला भली मोठी क्रेन पाहायला मिळते, तब्बल 150 फुटांपर्यंत हिची हाईट आपल्याला पाहायला मिळते आणि हे काम आता आपल्या बदलापूर शहरामध्ये बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सुरू झालेला आहे आणि अगदी आराधना हॉटेलच्या समोरच आपण जर पाहिलं तर ही क्रेन या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। रस्ता दुतर्फा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि हे काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही कर्मचारी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। रिक्षा आणि बाईकला जायला रस्ता असला तरी मोठी गाडी जाण्यासाठी अडचण होऊ शकते, त्यामुळे लोकांना या ठिकाणून फिरून जाण्यासाठी जे आहे ते जावं लागतंय। परंतु हे काम कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि संपूर्ण माहिती बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत जे आहे ते पोहोचवत आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो हे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, ते वाहनधारकांना या ठिकाणी सूचना देत आहेत की रस्ता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि पाठीमागे आपण जर पाहिलं तर युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बदलापूर रेल्वे स्थानकाचा जो आहे तो विस्तार करण्यात येतो। हे काम जे आहे ते मागील तब्बल 3 ते 4 महिने सुरू आहे आणि अशातच जो जुना स्कायवॉक होता तो दुरुस्त करून, कारण की तो MMRDAच्या हद्दीमध्ये होता, तो रेल्वे प्रशासनाने हस्तांतरित करून आपण जर पाहिलं तर सलग म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला पश्चिम जो पुढचा परिसर आहे जो सानेवाडी हेंद्रेपाड्याकडे जातो त्याला ते पाठीमागे बेलोलीपर्यंत जाणारा रस्ता आहे तिथपर्यंत जोडण्यासाठी हे महत्त्वपूर्ण काम होतं आणि हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। पहिले हा ब्रिज जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि आता पुढे त्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। खरं तर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते, बदलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतोय। दिवसागणिक बदलापूर शहरामध्ये वाढणारी लोकसंख्या या सर्व बाबींचा विचार करून बदलापूर रेल्वे स्थानकाचाही विस्तार होणं तितकंच महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं आणि हे काम जे आहे ते आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे आणि युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते करण्यात येते आणि आपण बघू शकतो अत्यंत महत्त्वपूर्ण हे काम असणार आहे आणि पहाटेपर्यंत हे काम जे आहे ते सुरू राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या बाबी या ठिकाणी सांभाळण्यात आलेल्या आहेत आणि हे काम आता सुरू झालेलं आहे। खरं तर संपूर्ण या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर कायापालट झालेला आहे। ब्रिज मोठमोठे शहरामध्ये उभारले जातात आणि अशातच हा जो जुना स्कायवॉक होता MMRDAच्या तो परिक्षेत्रामध्ये होता तो आता रेल्वेने आपल्या हाती घेतलेला आहे आणि लोकांना अडचण होऊ नये, प्रवाशांना अडचण होऊ नये या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर बेलोलीकडे जो खाली उतरणारा रिक्षा स्टँडकडे रस्ता आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेब जी भाजी मंडळ आहे तिथून ते पुढे वैशाली टॉकीजच्या समोर जो एस्केलेटर लावण्यात आलेला आहे तिथपर्यंत ही कनेक्टिव्हिटी होण्यासाठी आपण बघू शकतो फलाट क्रमांक 1 च्या वरतीच हा ब्रिज जो आहे तो उभारला गेलेला आहे आणि नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो प्रवाशांना होणार आहे आणि पुढे जाण्यासाठी किंबहुना मुंबईच्या दिशेहून पुढे कर्जतच्या दिशेने येण्यासाठी याचा फायदा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना होणार आहे आणि हे काम जे आहे ते आता युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे। ही क्रेन आपण बघू शकतो तब्बल 150 फूट
ही क्रेन जी आहे ती आपल्याला आराधना हॉटेलच्या समोर पाहायला मिळते आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पहाटेपर्यंत बंद असणार आहे. दुचाकी इथून जाऊ शकते, मात्र मोठ्या गाड्यांना इथून फिरून जावं लागणार आहे आणि रिक्षा चालकांनाही येथून फिरून जावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या नियम व अटींचं पालन करण्यात आलेलं आहे आणि रेल्वेने हे महत्त्वपूर्ण काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा जो आहे तो रेल्वे प्रवाशांना होणार आहे, कारण की कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे अडचण होणार नाही, खाली उतरावं लागणार नाही आणि ज्या व्यक्तीला कुणाला पुढे बेलवलीच्या दिशेने जायचंय, दत्त चौकाच्या दिशेने जायचंय, तो पुढे जाऊ शकतो. किंबहुना इथे सानेवाडी किंवा हेंद्रेपाड्याकडे कुणाला पुढे जायचंय तोही पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या ब्रिजमुळे नक्कीच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि त्याचं काम जे आहे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बदलापूर शहरात अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.